तर तुम्ही म्हणणार काय विषय ही आणि कुठली नवीन नाटकी करायला लागलाय, तर काय विषय आहे ते तुम्हाला सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, आता आपण सुरू केलंय 30 डेजचं चॅलेंज. काय आता आपण जिमला जायत नाही, ह्यो पण जिमला जायचा, ह्यो पण जायचा आणि मी पण जायचो जिमला. तर आता जरा जिम आपण स्टॉप करले 30 दिवसासाठी. बघूया आता. ह्यो आहे सोलापूरचा, काय ह्यो लातूरचा आहे, मी कोल्हापूरचा आहे. आमच्यात अशी पैसे लागले की जो सकाळी 6 वाजता स्किप कर ग्राउंडची प्रॅक्टिस, त्यानं रोज 2-2 अंडी द्यायची. काय तर बघूया शेवटपर्यंत काय काय टिकते, कोण कोण टिकते आणि काय काय टिकते बघूया. काय विषय काय नाही ते. मग म्हणलं पहिल्यांदा जरा वॉर्मअप करून घेऊया हो, जरा बॉडी तापूया. कसं सकाळ सकाळी गारटलेली असते हो बॉडी. मग आजचा काय आपला पहिला दिवस होता हो, त्याच्यामुळे म्हणलं एकच राऊंड मारूया आपण राऊंडचा. मग आपण जराशी 5 मिनिटं रेस्ट केली आणि म्हणलं आता पुशअपचं सेट मारूया हो 3. पहिल्यांदा 20चा मारला, नंतर 15चा, नंतर 10चा मारला, असं 3 सेट मारलं. मग जरासं सपाटी पण मारून घेतलो. पहिला दिवस होता त्याच्यामुळे जरासं कमीच मारले सोडा. मग ते झाल्यावर जरासं डायमंड पुशअप मारूया म्हणलो. ह्याचं काय 2 सेट मारला आपण. मग त्याच्यानंतर म्हणलं जरा रेस्ट करून आपण जरा स्प्रिंट मारूया हो. म्हणलं त्याच्यात जरा पाय बी स्ट्रेच करून घेऊया मस्तपैकी. मग रनिंग झाल्यावर परत आपण जरा स्ट्रेचिंग केली हो पायांची. तसं कधी आपण सकाळी उठत नाही सोडा, खरं आज भारी वाटलं तर सकाळ सकाळी एकदम वातावरण भारी असतं. शेवटला ऍपचा वर्कआउट करून बास करूया म्हणलं आता. तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. बघूया 30 दिवसानंतर बॉडीमध्ये काही चेंज होतात, काय वजन कमी होते, काय वजन वाढते ग्राउंडची एक्सरसाइज केल्यावर, ते तुम्हाला मी 100% सांगतो. त्याच्यामुळे काय विषय नाही. तुमच्यातलं कोण एक्सरसाइज करत असतं तर 100% आपला कमेंटमध्ये सांगा कुठली एक्सरसाइज करायला पाहिजे आणि कुठली एक्सरसाइज नाही. भेटूया आपण आता पुढच्या व्लॉगमध्ये. कोण नवीन असेल तर 100% सबस्क्राईब करायला लागते भावांनो.